तर अयोध्येत राम मंदिरावरचा धर्मध्वज जो आज ध्वजारोहण ज्याचं केलं जाणार आहे त्या धर्मध्वजाचा हा फोटो समोर आलेला आहे। सूर्य त्यावर ओमचं प्रतीक आणि कोविदार वृक्ष कोरलेला हाच तो धर्मध्वज। सीने को देख लो मेरे दिल के रंगीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने और लहर लहर लहराए रे झंडा बजरंग बली का, लहर लहर लहराए रे ओ झंडा बजरंग बली का, लहर लहर लहराए रे ओ झंडा बजरंग बली। पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत। ध्वजारोहणाआधी पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे। अयोध्येत आज राम मंदिरावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे आणि या ध्वजारोहण सोहळ्यासाठी देशभरातील 8000 विशेष निमंत्रित उपस्थित असणार आहेत। दुपारी 12 ते 12:30 या मुहूर्तावर हा ध्वजारोहण सोहळा पार पडेल। 22 जानेवारी 2024 ला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेली होती आणि त्यानंतर आज 25 नोव्हेंबरला ध्वजारोहण सोहळा अयोध्येत पार पडला। कैमरा पर्सन सुभाष के साथ विपिन चौबे, TV9 भारतवर्ष, अयोध्या। दुपारी 12 ते 12:30 हा मुहूर्त असणार आहे। हम इस वक्त अयोध्या के हनुमानगढ़ी में हैं और आज राम मंदिर पर धर्म ध्वजा को फहराना है। ऐसे में हनुमान जी की आराधना और भजन कैसे ना हो, वो भी अयोध्या की सड़कों पर बहुत सारे लोग हैं। सबसे पहले तो जोरदार नारा क्योंकि दिल्ली तक और कलयुग में हमारे बजरंग बली जानते हो कौन है? हाँ बताइए। और मोदी जी राम जी हैं और योगी बने हनुमत। मोदी जी राम जी हैं और हनुमत बने योगी जी। और जब योगी जी बुलडोजर भी चलाते उसके साथ, और लहर लहर हाँ हाँ लहर लहर हाँ हाँ लहर लहर हाँ हाँ लहर लहर झंडा बजरंग बली का, लहर लहराए रे झंडा बजरंग बली। हनुमानगढ़ी में झंडा बजरंग बली का लहराया जा रहा है और बहुत सारी भीड़ है, बहुत सारा उत्साह नजर आ रहा है। भारी सुरक्षा के बीच इंतजार अब प्रधानमंत्री का किया जा रहा है। यहां से लगभग 2 किलोमीटर की दूरी पर राम मंदिर का वो गेट शकुंतला द्वार जहां से वो प्रवेश करेंगे और उसके बाद औपचारिक रूप से वो अभिजीत मुहूर्त जिसका इंतजार किया जा रहा है, मतलब 11:58 से 12:30 का। भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडला। छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री नगर परिषद निवडणुकीतला हा प्रकार समोर आलाय। नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश या उमेदवारानं केलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आनंद ढोके यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। दिवाळीचीच भेट म्हणून मी हे सगळं त्यांना दिलं आणि त्यांच्या आशीर्वादाने मी भाजपमध्ये आता प्रवेश केला। त्याच्यामुळं आजपासून जिल्हा अध्यक्ष झाले, सगळे कार्यकर्ते झाले, आता हे आपण एका कुटुंब झालो। त्यामुळे आपण सगळ्यांनी संगत राहून आता विजय कसा खेचून आणायचा आता आपण आपल्या तयारीला लागा आणि मोठ्या जोरात कामाला भिडा। आता काही ठिकाणी सुरू आहे, अनेक ठिकाणी सुरू आहे। म्हणजे भाजपाचा एखादा कार्यकर्ता शिवसेनेत जातो आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपमध्ये येतो आहे, असे 20-25 उदाहरणं आहे आमच्या विदर्भातही की आमचे कार्यकर्ते काही शिवसेनेवर गेले आहेत, शिवसेनेचे भाजपवर आले। त्यामुळं जेव्हा तिकीट मिळत नाही किंवा तिथे ऑप्शन नसतं तर ऑप्शन लोक शोधत असतात। पण ठीक आहे, भाजप सेना युती आमची मजबूत आहे। निवडणुकीनंतर एकदा आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय करू।